नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. मित्र, आता नुकताच तुम्ही बघितलं असेल. आता एक मिनिट. ओके, आता आपण फ्री झालोय. हा, नमस्कार मित्र हो. काही वेळापूर्वीच काय झालंय तर MPSC ची पहिली अँसर की आलेली आहे. आता कदाचित काही लोकांनी चेक केलं असेल, काहींनी चेक केलंही नसेल कदाचित. कारण कोणाला माहिती असतं नसतं. बऱ्याच जणांनी चेक केलं. चेक करून बऱ्याच जणांचे मार्क आले. अगोदर आपण त्या जे पेपर आला होता त्या पेपरचा अंदाज घेऊन घेऊ म्हणजे काय. तर या वर्षी जो पेपर आला होता, जो पेपर सध्या माझ्याकडे आहे म्हणजे हजर आहे, पेपरमध्ये पेपर 2 जो होता, सीसॅट ज्याला म्हणतो आपण, सीसॅट जो होता ना, तो तुलनेत टफ नव्हता एवढा. म्हणजे तुम्हाला इथे किमान 120 मार्क प्लस मार्क, एवढे मार्क घेणं एवढं काही जड होतं अशातला काही भाग नाहीये. म्हणजे सो काही लोकांना 100-110 भेटले असतील तर इट्स वेल अँड गुड. जर 100 सुद्धा मार्क भेटले असतील तर. कारण या वर्षीचा कट ऑफ, मधल्या काळात पोरांना झालेला मानसिक त्रास, 2 वर्ष एक्झाम न झाल्यानं पोरांवर असणारं त्याचं सगळं प्रेशर आपल्या विद्यार्थ्यांवर म्हणजे, सो याचा सगळ्यांचा विचार करून आपण आज ही कट ऑफची चर्चा करणार आहे. हा पेपर 1 माझ्याकडे, बरोबर, याचा MPSCचा. त्यात तुम्ही बघितलं ना, तर मी जेव्हा क्वेश्चनचं अनालिसिस केलं तेव्हा मला समजलं की कित्येक प्रश्न असे होते की रादर एक एक ऑप्शन जे होतं ते माणसाला दगा द्यायचं म्हणजे का धोका द्यायचं. उदाहरणार्थ प्रश्न होता एक की अदृश्य मुली व महिलांची संकल्पना होती काय. तर त्यातला पहिला ऑप्शन होता की मुलगाच हवा अशी एक हव्यास. दुसरा होता अपुरी सांख्यिकी माहिती. तिसरा होतं महिलांचा होणारा बाजार. आणि चौथं होतं उच्च माता मृत्यू दर. आता ही चर्चेतच का होता हा प्रश्न, कारण मुळातच मिसिंग वुमन ही कॉन्सेप्टच आणली होती अमर्त्य सेन यांनी. आणि यांनी याच्यावर एक पुस्तकच लिहिलेलं आहे, म्हणजे मोठा लेखच लिहिला होता. म्हणजे सो मग त्या पुस्तकातनं घेतलेलं हे एक मटेरियल होतं किंवा क्वेश्चन होता. आणि तुम्ही जर नेटवर गेला तर तुम्हाला कळेल की याचं ऑप्शन काय आहे. तर एक पहिलं जे मुलाचा हव्यास, आणि दुसरं आहे की माता मृत्यूदर. गॉट इट. सो तुम्हाला हे समजलं की प्रश्न कुठनं आले होते. ठीक आहे, पहिला प्रश्न हा आहे. नंतर अजून कुठे चुकलात तर बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जे 2007-8 साली सुरू केलं होतं, तर त्याचा उद्देश म्हणजे एक तर त्यांनी विचारलं की हे अभियान 7-8 साली सुरू केलं. दुसरं विचारलं की याचा उद्देश काय. उद्देश होता की बाबा तांदूळ, गहू आणि डाळींचं उत्पादन वाढवणं. आता इथे एक तर गल्लत होऊ शकते की कोणाला आकडेच माहित नाही की नेमकं हे जे एक अभियान आहे हे झालं कधी सुरू. आणि जर एखाद्याला माहिती असेल तरी नेमकं राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत फक्त ह्या 3च गोष्टी येतात की बाकीच्याही गोष्टी येतात. कारण मधल्या काळात 2-3 अशा वेगवेगळ्या योजना आल्या की ज्याला आपण तांदूळ, गहू, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, त्यानंतर आता ते टोमॅटो वगैरे या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. सो कन्फ्युजन खूप होतं या प्रश्नपत्रिकेमध्ये असं मला म्हणायचंय. सो आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे वळू. आणि या वर्षीचे जे आपल्याला आपण म्हणतो ना की आपल्याला आपलं पॉलिटी जबरदस्त असतं म्हणजे, आणि आपण पैकी पैकी आणतो, तर बऱ्याच मुलांचे पॉलिटीचे प्रश्न चुकलेत. एक तर त्याचं कारण होतं की लेंदी खूप होतं क्वेश्चन पेपर, म्हणजे बरोबर प्रचंड लेंदी होता. आणि त्या एक ऑप्शन जवळपास 30-40 शब्दांचा होता. आणि त्यात जर एकही शब्द तुमचा मिस झाला तर समजून घ्या की आपण माती खाल्ली. म्हणजे कारण असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालेलं आहे की ज्यांचं पॉलिटी स्ट्रॉंग आहे, बहुतांश विद्यार्थ्यांचं असतंच म्हणजे, परंतु तिथे एक शब्द आणि त्या गडबडीत, त्या प्रेशरमध्ये 2 वर्ष एक्झाम झालेली नाही, झाली तर वातावरण, कोरोनाचं संकट, तिथं मास्क घालून, हातात तुमचे ते काय त्याला काय म्हणतात की हातमोजे जे होते, काय म्हणतो त्याला, ते घालून इतक्या सगळ्या वातावरणात, आणि सोबत मेंटल प्रेशर होतं ते वेगळंच. कारण 2 वर्षानंतर आपण एक्झाम फेस करतोय, त्याचं टेन्शन अलग. टेस्ट झाल्या परंतु आपण फिजिकली जाऊन कुठे बसू शकलो नाही. ज्या पुढे सोडवल्या घरी सोडवल्या. ऑनलाईन अभ्यासनं टेन्शन आलंय पोरांना, कारण नेमकं फिजिकली अभ्यास करणं आणि ऑनलाईन यात फरक असतोच की. म्हणजे सो याच्या अनुषंगानं पॉलिटीचे प्रश्न आले. एक जर 15 प्रश्न आले तर त्यापैकी पोरांचे जवळपास 5 ते 6 प्रश्न चुकलेले आहेत, म्हणजे कमी जास्त. कशामुळं तर तिची गडबड झाली त्याच्यामुळं. करंट आलं 2019 जवळपास. पोरांनी आपला अभ्यास केला 2020चा, कारण कोणाला माहित होतं ना की यांनी प्रश्नपत्रिका छापून ठेवलेले आणि त्यांनी नंतर बदलल्याच नाहीत म्हणून, म्हणजे वगैरे.
तर इथे बऱ्याच विद्यार्थ्यांची गल्लत झाली. हा, ज्यांचा थोडासा स्ट्रॉंग अभ्यास होता 2 वर्षापासून, तर त्यांचं बरंच आहे म्हणजे. परंतु ज्यांनी फक्त मागच्या वर्षीचं करंट अफेअर केलं, कारण जनरली मागच्या एका वर्षातच करंट अफेअर येत असतं, सो तिथे पोरांची गल्लत झालेली आहे. त्यानंतर हिस्ट्री, ओ माय गॉड, हिस्ट्री जवळपास आउट ऑफ द बॉक्सेस क्वेश्चन होते महाराष्ट्राचे इतिहासातले. हा, जॉग्राफी जो आहे ना, जॉग्राफी हे तुमच्या बहुतांशी लोकांचं बरोबर येणं हे गरजेचं होतं, कारण जॉग्राफीचे प्रश्न एवढे काही टफ होते असं तर नाही, ते तुमचे मीडियम होते म्हणजे. सो अशा सगळ्या प्रश्नांचा अभ्यास केला. सोबत जॉग्राफी झालं. पर्यावरण, पर्यावरणासाठी जर, आणि महाराष्ट्रात तर जबरदस्त पुस्तक आहे म्हणजे आपले जे घोरपडे सर आहेत, घोरपडे सरांचं पुस्तक ज्याने कुणी वाचलं असेल पैकीच्या पैकी मार्क देत नाहीत, जर व्यवस्थित ते पुस्तक वाचलेलं असेल कुणी तर. सो डेफिनेटली अपेक्षा आहे, कारण पर्यावरणातही चुकण्यात काही अर्थ नव्हता म्हणजे. स्किल्स होत्या, स्किल्स पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी झालं आपलं. इकॉनॉमिक्स, हा इकॉनॉमिक्स होतं, ठीक आहे. इकॉनॉमिक्स किचकट आहे, कारण बरेचदा म्हणजे तुमचे हे की फॅक्च्युअल त्यात मुद्दे आलेले आहेत बरेचदा वगैरे वगैरे. परंतु ज्या काही कॉन्सेप्च्युअल टर्म्स आहेत ना, त्या तुमच्या चुकता कामा नाही, कारण साहजिक आहे की इकॉनॉमिक्स तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देतच नाही. पैकीच्या पैकी मार्क देणारे विषय तुमचे जवळपास 3च आहेत. एक जॉग्राफी, दुसरं तुमचं पॉलिटी, आणि तिसरं तुमचं एन्व्हायरमेंट. समजलं का तुम्हाला? बाकी हिस्ट्री मध्ये गडबड होते, कारण कुठून प्रश्न जात माहित नाही. नंतर तुमचं इकॉनॉमिक्स, त्याचा काही आधार नसतो. आपला करंट, त्याचाही काही विशेष असा आधार नसतो, कारण ते एक त्याला लिमिट नाही ना कुठं याही. परंतु पॉलिटीला कसं लक्ष्मीकांत करा, फिनिश करून टाका. एन्व्हायरमेंट घोरपडे करा, फेकून टाका. जॉग्राफीसाठी तुमच्या स्टेट बुक आहे, आणि एक अजून सौदी वगैरे करा, फेकून द्या, असं आहे. सो जनरल या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत, आणि सोबतच तुमचं सीसॅट, जे हा सीसॅट मध्ये 2 पॅसेजेस अवघड होते, प्लस एक 5 ते 6 प्रश्न जे 51 ते 75 मध्ये येतात, ते थोडेसे आपण असं म्हणू की त्याला जरा ते टफ होते. परंतु डिसिजन मेकिंग जे फुकटचे मार्क असतात, इथे तुम्हाला किमान तरी 12.5 पैकी 10 किंवा मग एक 8 भेटणं तरी अपेक्षित आहे. म्हणून सीसॅट मध्ये ज्यांचा स्कोर 100 ते 120 यांच्यामध्ये आलेला आहे, ते सेफ झोन मध्ये आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. ओके, आता सीसॅट समजून घेतलंय आपण. GS1चा आपण एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग समजून घेतलं, जे मला समजतं. आता आपण पुढे जाऊ. आता बघूयात आपण की आपला एक्सपेक्टेड कट ऑफ काय तर या वर्षीचा. बघा, हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो मी काढतोय युपीसीच्या धर्तीवर, बरोबर. कारण युपीसी काय करते की ओपन, ओबीसी, SC, ST आणि आपले दिव्यांग, म्हणजे आपण त्याला डिसेबल्ड असं म्हणतो, पण त्याला आपण दिव्यांग असं म्हणतो. सो महाराष्ट्रात कट ऑफ काढते वेळेस काय असते, ओपन मध्ये मग ओपन मध्ये पुरुष, ओपन मध्ये महिला, आणि ओपन मध्ये स्पोर्ट. नंतर ओबीसी मध्ये पुरुष, ओबीसी महिला, ओबीसी स्पोर्ट, SC पुरुष, SC महिला, SC स्पोर्ट, म्हणजे असं ते फार, आणि NT वगैरे त्या अनुषंगाने. सो जनरल माझं जे परसेप्शन आहे या प्रश्नपत्रिकेचं, सो एक हे सुद्धा आहे, ग्रेडअप नावाची एक नॅशनल लेवलवर काम करणारी आणि ऑनलाईन एज्युकेशन प्रोव्हाइड करणारी एक व्यवस्था आहे. त्यांनी सुद्धा त्यांचा कट ऑफ दिलेला आहे. अगोदर आपण त्यांचा कट ऑफ जनरल समजून घेऊ की काय आहे. तर बघा, ते काय म्हणतात की ओपन साठी त्यांचं म्हणणं आहे की 195 ते 200. ओबीसी साठी ते काय बोलतात, ओबीसी साठी परत त्यांनी 195 ते 200 सांगितलेलं आहे. SC साठी ते म्हणतात 175 ते किती, सॉरी, SC साठी त्यांचं म्हणणं आहे की 190 ते तुमचे 195 नक्कीच. ST साठी ते बोलतात 165 टू 170, आणि डिसेबल साठी तर साहजिकच आहे की ते जवळपास कुठेतरी 100 वगैरे किंवा मग 100-120च्या मार्गात येतील. हा मुद्दा नाही सध्या आपला हा चर्चेचा. आता आपण जनरल 4 सेक्शन विषयी बोलूयात वरच्या, आणि यात मग NT, NTC, NTD वगैरे हा जो मुद्दा आहे, हा तुम्ही दरवर्षीचा जो एक ऍव्हरेज असतो त्या ऍव्हरेजच्या अनुषंगाने तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या, म्हणजे की नेमकं हे काय असतं. तर ओके, चला आता आपण बघूयात की मला काय वाटतं या वर्षीचा पेपर टफ आहे, बरोबर. म्हणजे पेपर वॉज डेफिनेटली टफ. सोबत पोरांची उपस्थिती काय होती, तर यावर्षी उपस्थिती तुमची कमी होती, म्हणजे आयोगच म्हणतं ना की 30 ते 35% पोरं आलेच नाहीत म्हणजे.
ठीक आहे, कोरोनाची असेल किंवा मग बाकीचं आहे. आणि सोबतच काय आहे तर पुढे आहे आपली कंबाईन. सो मी जेव्हा पुण्यात गेलो आणि बघितलं तेव्हा मला समजलं की बहुतांशी पोरं हे कंबाईन साठी प्रचंड टक्क लावून बघतायत. म्हणजे कारण PSIच्या जागा आहेत आणि भरपूर, आणि पोरांना तर आवडतं म्हणजे त्याची तयारी करणं थोडीशी सोपी असते त्या अनुषंगाने. सो मग पोरं कंबाईनची प्रचंड तयारी करत आहेत मन लावून. सो बहुतांशी पोरांनी या एक्झामकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सो जे सिरियस कॅन्डिडेट आहे तेच कुठं या एक्झाम मध्ये चांगला स्कोर करू शकतील वगैरे वगैरे. सो या अनुषंगानं किंवा एक मोठ्या चौकटीच्या आधारे आपण म्हणू शकतो की आपली ओपन कॅटेगरी जी आहे आणि या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ मला असं वाटतंय की तो जवळपास 185 ते 190 असला पाहिजे. कारण तो 2019 साली जवळपास 197 लागलेला होता. साहजिकच आहे की या वर्षीची एक एकतर पॉलिटिकल कंडिशन जी आहे म्हणजे आपल्या आजूबाजूची परिस्थिती थोडीशी धोकादायक आहे. मुलं कमी आलेली आहेत एक्झाम मध्ये आणि पेपर वॉज डेफिनेटली टफ काही प्रमाणात. म्हणजे काही मीडियम क्वेश्चन, काही टफ. टफ या अनुषंगाने की पेपर टफ नव्हता, परंतु त्या क्वेश्चन्स मधनं तुम्हाला योग्य आन्सर काढणं ही जी एक टेक्निक होती ही टफ झाली. पोरांची प्रॅक्टिसचा अभाव झाला, कारण पोरांना पुण्यात राहता नाही, घरून पोरांना प्रत्येक गोष्ट ती करता आली नाही. त्यात प्रवास, मेंटल कंडिशन, त्याच्या अगोदर झालेलं आपलं आंदोलन आणि ह्या सगळ्या आणि त्याच्या चर्चा. सो मेंटॅलिटी खराबच झालेली होती ना. सो ओपन साठी डेफिनेटली मला असं वाटतं की 185 ते 190 कट ऑफ लागणार आहे. मग त्यात तुम्ही महिलांचा ऍडजस्ट करून घ्या, 10-20 मार्क पुढे काय असतात ते. ओबीसी साठी जनरली जो ओपनचा असतो तोच दरवर्षी ओबीसीचा लागतो कट ऑफ, त्याच्यामुळे मग त्यात काही फरक नाही. म्हणजे आपण एसटी साठी 180 ते 185, कारण 2019 साली सुद्धा 4 ते 5 मार्काचा फरक होता. आणि जनरली प्री मध्ये SC आणि ओपन किंवा ओबीसी मध्ये फक्त 4 ते 5 मार्काचा फरक राहतो. त्याच्यामुळे तिथे काही जास्त लक्षात घ्यायची गरज नाही. इथे आपण म्हणू शकतो की 170 प्लस मायनस 5. ठीक आहे, म्हणजे 170 किंवा 175 किंवा मग इकडे खाली आपण म्हणू शकतो की 165 सुद्धा. सो ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण एक मोठा आवाका लक्षात घेतला तेव्हा आपण काय म्हणतो की ओपन साठी तुम्ही खेळा. ज्यांना 175 ते 185 मार्क आहेत कामाला लागा. ओबीसी साठी ज्यांना 175 ते 185 आहेत कामाला लागा. बिलकुल कंबाईनची तयारी जे तर मुलं कंबाईनची तयारी करणार आहेत म्हणजे आता पुढच्या महिन्यासाठी त्यांनी हा कट ऑफ लक्षातच घेऊ नका. पुढचे 20-25 दिवस तुम्ही तुफान द्या म्हणजे कंबाईनसाठी जे काय तुम्हाला द्यायचं असेल. विचारच करायचा नाही, काय मार्क भेटले तर त्यानंतर बघू आपण काय होईल आपलं म्हणजे. ठीक आहे. नंतर एसटी साठी बस तुम्ही इथं पकडा 165 ते 180 दरम्यान. 165 म्हणजे 170 म्हणूयात आपण. 170 ते 180 दरम्यान, 180 185 दरम्यान जो कुठला गेम असेल तो एसटी साठी खेळला जाणार आहे. म्हणजे एसटी साठी परत आपण बोललो ना की 180 ते 185 बोललो आपण एसटी साठी. तर परत हाच 170 ते 180 दरम्यान आपली मुलं असणार आहे. म्हणजे कुठली? एसटी वाली आणि डिसेबल प्रश्न नाही, कारण त्यांना जवळपास 50-60 मार्क खाली असतात. सो ओव्हरऑल ज्या मुलांना 180 प्लस मार्क आत्ता भेटलेले आहेत, आजच्या कंडिशनला भेटलेले आहेत, गो फॉर इट. म्हणजे मेन्सचे एक्झाम दनादन सुरू करायची, म्हणजे त्या मागे वळूनच पाहायचं नाही. आणि जी मुलं म्हणजे आपण बघूयात की ज्या मुलांना बाबा 160 आहेत, 170 आहेत, 175 आहेत, 155 आहेत असे आहेत. तर ही जी कॅटेगरी आहे 160 आणि ही तुमची 175 दरम्यान असणारा हा जो वर्ग आहे, मग तुम्ही सुद्धा मेन्सची तयारी फुल ताकदनं सुरू केली पाहिजे. म्हणजे प्रचंड. कारण काय सांगता येते की बाबा आपल्याकडे जेवढे आकडे आलेत, आपल्याकडे जेवढा डेटा आहे, कदाचित असं येऊ शकते की आपला डेटा खोटा ठरेल आणि कट ऑफ मे बी कमी येऊन जाईल. म्हणजे सम हो एक वर्ष तुम्ही बघितलं की फक्त 125 का 130च कट ऑफ लागला होता MPSC-PA चा. 400 पैकी 125 की 130. सो तिथं जागा आहे म्हणजे. आणि या वर्षीचा पेपर म्हणावा तसा तितका सोपी नव्हता. पेपर 2 हा सोपी होता माझ्या तुलनेनं, पण पेपर 1 हा समजून घेऊन इतका लेंदी आणि डोक्यात ते एक शब्द जाऊन एकदम योग्य त्याचं मिनिंग घेऊन उत्तर सोडवणं किचकट प्रक्रिया होती. म्हणून ज्यांना 160 प्लस मार्क आहेत त्यांनी मेन्सचा अभ्यास ताकदनं सुरू करा, आजच्या दिवसापासून सुरू करा. आणि आपल्या जे कंबाईनचे पोरं आहेत, आपले सगळे मुलं मुली, आणि पुण्यात तर भरपूर मुलं आहेत, पोरंही हो, 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. सो तुम्ही मागच्या किमान आताही 5 वर्षाचे म्हणजे 2019 पासून
क्वेश्चन पेपर घ्या, सोडवा सगळे आणि त्या 5 साहजिक आहे ना की एक प्रश्न असतो त्याचे 4 ऑप्शन्स असतात अलग अलग, एक प्रश्न असतो त्याच्या 4 पैकी एक उत्तर असतं ना, परंतु उर्वरित 3 त्याचे उत्तर नसतात. तर अशा तुम्ही जे उर्वरित 3 जे उत्तर नाहीये त्याही जे ऑप्शन आहेत त्याचा अभ्यास करा. कारण का होईना असतं की बाबा कदाचित 5-6 प्रश्न त्या मागच्या 5 वर्षांच्या ऑप्शन मधलेच कदाचित विचारले जाऊ शकतील. कारण युपीएससी मध्ये असं होतं बरं का, म्हणजे युपीएससी मध्ये असं होतं की युपीएससीचे सीएपीएफ, सीडीएस, एनडीए आणि आपली ही सिव्हिल सर्व्हिस जी असते ना, हे लेखाचं युपीएससी काय करते, इकडचे प्रश्न तिकडे टाकते. किंवा मग सीएपीएफला एखादा प्रश्न विचारला असेल आणि त्या ऑप्शन त्या प्रश्नाला जे 4 पैकी एखादा ऑप्शन ते ऑप्शन पकडून ते सिव्हिल सर्व्हिसला तिकडे टाकते, इकडचं एखादा ऑप्शन पकडून ते सीडीएसला टाकतं किंवा एनडीएला टाकतं. सो आपल्याकडे संधी आहे. दॅट्स वाय 160+ गो फॉर युअर मेन्स. कधी पण आता लागा, जवळपास आपल्याला 5 महिन्याचा अवधी असतो. ठीक आहे. मेन्स साठी माझे एक मित्र आहेत त्या, आणि ते ऑलरेडी 2दा त्यांनी इंटरव्ह्यू पर्यंत ते गेलेले आहेत. सो मेन्सचा अभ्यास कसा करावा, काय करावा, मी त्या सरांना कॉन्टॅक्ट करतो. जर व्हिडिओ कॉल जरी नाही झाला तरी त्यांना त्यांचा जो एक ऑडिओ असेल माझ्या कॉलचा मी त्यांना बोलून घेईल आणि त्यांच्याकडून किमान जरी तो ऑडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. म्हणजे व्हिडिओच्या फॉर्म मध्ये आपण बघूयात एकदा काय होईल तर, की मग तो आपल्याला एक लिस्ट ऑफ बुक्स सांगतील आणि अप्रोच कसा असला पाहिजे. कारण ती व्यक्ती 2दा एसटीए पासआउट झालेले आहेत आणि नंतर स्वतः मेन्स पण 2दा क्वालिफाय होऊन ते इंटरव्ह्यू 2दा गेलेले. सो त्यांच्याकडे अनुभव त्या गोष्टींचा प्रचंड मोठा आहे आणि नक्कीच आपल्याला त्या अनुभवाचा फायदा घ्यायचा आहे. सो अभ्यास करा, नाराज तर बिलकुल होऊ नका. बरोबर, कारण काही मुलांना साहजिकच आहे की 160च्या कमी मार्क बऱ्याच जणांना भेटले असतील अशी अपेक्षा आहे. नाराज बिलकुल होऊ नका. 160, 165 ज्यांना मार्क भेटले, कामाला लागा, मेन्सला तुफान तयारी करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजपासून कदाचित त्यांना कमी मार्क भेटले असतील, डेली दररोज किमान 50 MCQ ची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आपली. ते तुम्ही झोपा, खा, झोपू नका, काही करा, परंतु 50 प्रश्न, मग तुम्ही कुठल्याही टेस्ट तुमचे 50 प्रश्न उचला किंवा मग एमपीएससी ने विचारलेले जुने, मग एमपीएससी प्री घ्या, एमपीएससी बेस घ्या, एमपीएससी ची कंबाईन घ्या, कुठलेही घ्या, परंतु मागचे जेवढे कुठे क्वेश्चन पेपर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, चोरमुळे सरांचं पुस्तक आहे, नंतर आपल्या युनिकचं पुस्तक आहे, नंतर आपल्या त्या दीपस्तंभ म्हणा किंवा मग आपलं ज्ञानदीपचं पुस्तक आहे, जुने क्वेश्चन पेपर त्यांनी ते तयार करून ठेवले त्यांचे सेट, ते घ्या. त्याचा डेली 50 प्रश्नांचा जर तुम्ही एमसीक्यूचा अभ्यास केला तर आणि तरच कुठेतरी आपल्याला फायदा होईल. कारण डेली 50 प्रश्न म्हणजे महिन्याचे 1,500 प्रश्न, आणि महिन्याचे 1,500 म्हणजे जवळपास वर्षाचे आपण म्हणूयात की 18 ते 20,000 प्रश्न आपले तयार होतात म्हणजे. आणि एवढे प्रश्न मोर दॅन सफिशियंट आहे आपल्याला स्वतःचा अंदाज देण्यासाठी आणि आपल्याला काम करायचं. सो अपेक्षा आहे की तुम्हाला आजची कट ऑफ पोझिशन सगळं समजलं असेल. नाराज ते बिलकुल होऊ नका आणि त्याला काय की कंबाईनच्या कामाला पटकन लागा म्हणजे. सो चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.